सध्याच्या सरकारकडून झालेलं आहे आणि या शहरातले असे अनेक प्रश्न आहेत जे अतिशय महत्त्वाचे आहेत. ते सोडवण्यात देखील ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना यश मिळालेलं नाही. आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या महानगरपालिकांचा विकास वेगाने होत असताना सांगली महानगरपालिकेकडे शहराचं राज्य सरकारचं अलीकडच्या काळात दुर्लक्ष झालेलं आहे आणि म्हणून सांगली, मिरज, कुपवाड या शहराच्या अनेक प्रश्न एकत्रित घेऊन आम्ही लोकांच्या प्रश्नावर आधारित निवडणूक लढवणार आहोत. आणि मला खात्री आहे की काँग्रेस पक्ष ज्यांची या शहरामध्ये महत्त्वाची ताकद आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि इतर सर्व आमच्यावर येणारे पक्ष हे एकसंघपणाने लढले तर नक्की या शहरात विकास आमची महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि या शहराचा विकास अधिक वेगाने करण्याचं काम आम्ही जरूर करू. जागा वाटपासाठी यापूर्वी थोडीशी चर्चा आमच्या प्रतिनिधींची झालेली आहे, पण त्याला मूर्त स्वरूप आलेलं नाही कारण सर्वजण नगरपालिकेत व्यस्त होते. आता जागा वाटपाची चर्चा पुढच्या 2-3 दिवसात आमची पूर्ण होईल अशी आम्हाला खात्री आहे. शिवसेना ठाकरे गटाबरोबर काय चर्चा होईल? मला असं वाटतं बोलायला सांगतो साहेब, एक तुमच्याबद्दल प्रश्न आहे. आणि विधानसभेत बोलत असताना तुमच्या रागाच्या भरात तुम्ही ह्याच्यामध्ये ह्या शब्दाचा वापर केल्यामुळे राज्याचे नागरिक समाज नाराज झालेला आहे. त्या संदर्भात काय सांगणार? मी होय ते झालेलं आहे. मला बोलण्याच्या ओघात ती चूक घडलेली आहे आणि त्याबद्दल मी संपूर्ण नागरिक समाजाचं मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. हे बोलण्याच्या ओघात आणि पोलीस दलांनी त्या ठिकाणी पुढे शोधच घेतलेला नाही आणि 15 दिवसानंतर देखील गुन्हेगार सापडलेला नाही. त्या रागापोटी बोलण्याच्या ओघात तो शब्द माझ्याकडून गेला आणि नागरिक समाजाला मी विनंती करेन की मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. त्यांनी आंदोलन सुरू असं सांगितलं नागरिक समाजाला. मला माहीत नाही. माझी त्यांना विनंती आहे की शेवटी बोलण्याच्या ओघात मी बोललेलो आहे, त्यामुळं दिलगिरी व्यक्त करतो. अशी चूक व्हायला पाहिजे असं मला वाटतं. विशाल पाटील अपक्ष खासदार आहेत, ते शेवटपर्यंत आपल्यासोबत राहतील असं वाटतं आपल्याला? विशाल पाटील अपक्ष आहेत, पण त्यांचा DNA काँग्रेस आहे. त्यामुळं मला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या सांगली जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांच्या स्वतःच्या लोकसभेच्या निवडणुकीतही चांगली मदत केलेली आहे. त्यामुळं माझी खात्री आहे की ते या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचं बरोबर राहतील. काँग्रेस पक्षाच्या इथल्या प्रचाराची मुद्रा देखील ठेवला मला विश्वास आहे. साहेब, एक बाहेरचा प्रश्न आहे. नाशिक कुंभमेळ्यानिमित्त वृक्षतोडीचा प्रश्न खूप ऐरणीवर आलेला आहे. नेमकं काय वाटतं? कारण ते संवर्धन सुद्धा करतो म्हणून सांगतात का? अतिशय गंभीर आहे. कुंभमेळा नाशिकला पूर्वी झालेला आहे, नवा नाही. नाशिककरांना कुंभमेळ्यात काय असतं आणि काय नसतं याचा पूर्वानुभव आहे. त्यामुळं उगाचच नाशिककरांनी प्रेम ज्या वृक्ष वनराईवर केलेलं आहे ती वनराई